आज खरंच की म्हणजे बांधिलकी फॅमिली काय असते ना ती आज मी बघितली. आणि बांधिलकी. तुमच्या एवढं प्रेम बापरे कोणीच करू शकत नाही. खूप दम लागते रे सिद्धी मला. नाही श्वास घे, श्वास घे, श्वास काही घ्या, विषय नाही, आरामात श्वास घ्या. घे. श्वास घेणं महत्वाचं. आई बोलते आज मला काय काय झालेलं ते अख्खी गोठलेली मी. मी अख्खी- बांधिलकीची ताकदच आईला समजून मी आली. बोललो की तू आज जे बघितलं ते 5% आहे फक्त. चुकून पुणे मिठपला वगैरे आईला आणलं तर काय होईल. पण तुम्ही ते वाट बघत राहतात, पाऊस नाही बघत, काही नाही बघत ना, मला खूप वाईट वाटतं रे. म्हणजे मी अगदी त्यानीच मी भारावून जास्त आम्ही गेली. आतमध्ये होतो ना तेव्हा काकूंचं तेच अरे ती मग? बिचारी पोरं बघ रे बाहेर नाही कशी रे उभी आहेत बघवत बिचारी. नाही, मला तर जीवावर येतो खूप, कारण जसा माझा सिद्धी आहे तशी ती पोरं आहेत. त्यामुळे अगदी म्हणजे अशी बांधिलकी जपा ना तुम्ही, लोकांना दाखवून द्या की श्रीमान कसा आहे आणि श्रीमानची आई पण कशी आहे ती दाखवा. खूप प्रेम टँग देता टँग टँग खूपच. टडँग टँग टँग टडँग डडँग डडँग टँग टँग टडँग टडडडँग टडँग. कसे कसे इज्जत आहे का नाही बबलू? आई बबलू नको रे. अरे या बबलूला गोळी मारा रे कुठंतरी. हे बघा बाबा, हे बघा तो इज्जत चेतन पण द्या. तेच बोलतो अरे बबलू. हैराणी आणले त्यांच्या बबलूनी. सगळ्यांना बबलूची सवय लागली. तेच ना. जिथं जाईल तिथं बबलू. अरे तो अडकलाय शब्द छातीत रे, बाकी काय विषय नाही. बाकी आता आराम करा. आई बघ किती मग किती जण थकले असतील रे. 12,786. खरंच हा 12,786 बघताय. खूप इज्जत. प्रेम, खूपच प्रेम. असं प्रेम मी कुठेच नाही बघितलं खरंच. दादा लव्ह यू वाढदिवसाच्या काय काही हार्दिक 7 शुभेच्छा. वर्षापूर्वी तुला जर कोण बोललं असतं हं. की मी तेच आता लाईव्हला बोललो मगाशी की 7 वर्षापूर्वी जर तुला कोण बोललं असतं की म्हणजे असं होऊ हा. शकतं तर तुला किती टक्के वाटलं असतं असं होईल? मला ना दार उघड ना. फक्त 20%. मी तर 0.5 बोललो. नाही 20% मला होतं, मला गॅरंटी होती बापरे, की हा एवढा विश्वास हा. माझ्यावर. म्हणजे आजमावील माणसं, कारण त्याच्या बोलण्यात एवढी गोडी आहे ना, माणसाला सहज तो आपलं करू शकतो. आणि तसं आहे पण हा. पण तो दार लावा म्हणा. म्हणजे कोणाची आई, म्हणजे कोणाची आई असू दे, तो स्वतःची आई मानतो. त्यामुळे तो आई आणि बहिणी आई यांना तो बीएमडब्ल्यू हा, बीएमडब्ल्यूचा विषय घे, बीएमडब्ल्यूचा विषय घे. अरे, गाडी कशी वाटली? BMW ती बघितली ना, हा तेव्हाच मी गोठले. आणि किंमत ऐकली ना मी, तेव्हा तर मी अक्षरशः अशीच करत होती, म्हणून मी जास्त येत नव्हती. आणि आता पण आज आहे ना आज गाडी आहे ना भावनो गरुडाच्या नशिबी होती रे. अरे त्यांनी काढली कुत्र्यानी शोरूम मधनं आणि चालवली, पण त्यांनी जी चालवली ना गाडी माझ्यापर्यंत आली तर गाडी स्वच्छ, आणि मी थोडीशीच चालवली तर गाडी अख्खी मागली रे आईच्या गावात. मी थोडं जरा त्यांना ते तो आहे ना BMW चा तो feel दिला एकदम बबलू. हळूहळू आला असेल हा? का? आणि हळू. हा एकदम सुसाट आला असेल. सुसट नाही आलो, फक्त थोडासा त्यांना तो आवाज दाखवला बीएमडब्ल्यूचा कसा असतो आवाज तो. आणि चॉईस माझी हा. हा हा चॉईस माझी. कशी वाटली? सुपरचॅट वाचून दाखव ना. नाही चॉईस नाही, तो म्हणजे वाचायला चॉईस नाही. कसं माहितीये का भावनो, चॉईस आहे ना ती गाडीचा कलर मी आईला पाठवला तर आईला मी बोललो कशी एवढंच सांग. अरे बाबा सेफ्टी पटकन कुत्रा येऊ शकतो आतमध्ये. आपला. यावं. सिद्धी, मी जावं. नाही बोल ना थोडा वेळ बोल. बोला ना काही थोडा विषय वेळ. नाही. नाही ते खुर्चीत बसा पद्धतशीर नको, बसताय. बसले. तर आईला कलर दाखवला, आई बोलते बापरे, म्हणजे आई घाबरते पहिले. मस्त नंतर reaction काकी देते. पब्लिक मी- बोलताय म्हणजे जीवा बघा. पोटावर बोलते ती मस्त आहे, मस्त मस्त आहे. काकी छान छान कलर आहे. मी पहिल्यांदा आहे ना पैसे किती विचारते. बीएमडब्ल्यू हा- सोबत भावनो करार करून आलोय 2 वर्ष परत गाडी दुसरी गाडी घ्यायची. ऐक नाही पण भावनो नाही रे, म्हणजे या बरोबर. गाडी आहे ना या गाडीमध्ये Main choice, बसल्यावर जी main choice. फील आहे ना, ती फील मी तुम्हाला म्हणजे लक्झरियस ते फील काय असतं ना ते त्या गाडीत, म्हणजे त्या गाडीत छोट्या छोट्या गोष्टींवर एवढं लक्ष दिलं जातं ना की आम्ही बसलोय आणि एक छोटीशी ना ब्लू लाईट आमच्या अंगावर पडले आणि एकदम सॉफ्ट आहे ती, तिचा त्रास नाही काय नाही, पण फक्त सगळं दिसावं प्रॉपरली म्हणून ती ब्लू लाईट आमच्या अंगावर पडली. गाडी फास्ट जशी जाते तशी ती लाईट बंद होते, गाडी स्लो होते तशी ती लाईट चालू होते. अरे वेगळाच विषय रे. अगदी विमानात बसल्याची फील येते एकदम. आज मी बसली ना, हा एक नंबर. तेच तर. पैसे पण तेवढे गेलेत ना.
आजचा अनुभव सांगा. हा अनुभव सांगायचा तुझा. हा अनुभव तुम्ही म्हणजे नेहमी बोलता ना हा. की अरे पोरं गर्दी पोरं नाही, खरंच एवढं म्हणजे प्रेम करतात. हा. आज काकूंच्या डोळ्यांनी बघितलंय की आपली बांधिलकी फॅमिलीची पोरं कशी प्रेम करतात आपल्यावरती. खरंच आज मी ते बघितलं ना तेव्हा मला कळलं म्हणजे ह्याच्या पुढे ह्याच्याबरोबर मी नाही येऊ शकत. कारण तुम्हाला असं उभं राहून श्रीमान करताना बघून आहे ना माझं मन भरून येतं की मग त्याला बोलते जाणारे भेट. आज काकू कंटिन्यू तेच बोलत होत्या. अरे पोरं बिचारी खाली आहेत रे, जाऊन भेटाना. पण काकूंना हे माहित नव्हतं जर हा. श्रीमान के टोली में अगर हम लोग गए तो हो गया काम. बंद का केलंय? लाईट गेली वाटतं. टिक डिडिडिक 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 डिक डिक चिक डिक चिक डिक चिक डिक चिक बघ हो डिक पण. डिक चिक डिक चिक डिक चिक डिक चिक डिक चिक डिक. अजून काय बोलायचं काय तुला? नाही काय नको आता मी दमले रे. मला आधी काहीच नाही खाल्लं. मी आता जेवते. मी खाल्लं थोडस जरा मग मी काहीच नाही कारण ते ब्रेड वगैरे मला नाही. डबल फ्राईड राईस खाल्लं पण मी पाणी प्यायचं विसरलोय. आता पाणी प्यायचं ना प्यायचं पाणी. दबदबून. राणे तुला काय बोलायचं 2 शब्द? जीव ते डायलॉग घेऊ ना रील व्हायरल होईल पटकन. तू मध्येच मारतो नाही का भाऊ हाय आणि भाऊ राहणार काहीतरी. गाई राणे गेला हार आणायला आणि हार आणता मस्त जेवून बिवून प्रॉपर तुझं सगळं करून पाणी तिकडे देऊ अख्खे BMW वाट बघत बसले की आता येईल नंतर येईल. हा? पाणी देऊ आणून. पाणी नको. नाही मी येतो थोड्याने. आता बंद करेन मी जास्त नाही बघ किती अर्धा तास अजून. आता गप्पा मारतो थोड्यासा आणि येतो. चलो गाईज एक चला टाटा करा बाबांनो आईला. गुड नाईट.